मध्ये हिरे माणिके सोने उधळा जय जयकार करा. अरे हिरे माणिके सोने उधळा जय जयकार करा. जय राजेशी शाहू राजा सुधरा मानाचा मुद्रा सुधरा मानाचा मुद्रा. गोरगरिबांच्या झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा पेटा म्हणून आयुष्यभर एका देवाप्रमाणे देवत राहणारा एक नंदारी 18 पगारजातींना एकाच पंक्तीत जेवू घालणारा एक महान मानव. वडापूर संस्थानातील रयत, त्या रयतीतील माणसे आणि माणसांच्या मनामनावर अधिराज्य गाजवणारा रयतेचा राजा म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज. आपण इतिहास पाहिला आहे की इतिहासामध्ये राजाचा मुलगा राजा होता, पण याला काही असामान्य पद असतात. इतिहासाने मान्य केले आहे की राजाही गजेमध्ये येत नसतो, तर तो आपल्या कर्तृत्वाने नाव लक्षित मिळवतो. त्याचे डोळ्यात उदाहरण म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटी खुटवत झाला. त्यांचे पूर्ण नाव होते यशवंतराव जयसिंगराव घाटगे. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव, त्यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते. कोल्हापूरचे राजे शिवाजी महाराज चौथे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले. त्यांचे नाव बदलून शाहू असे ठेवण्यात आले. 2 एप्रिल 1891 रोजी शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला. शाहू महाराज वयाच्या 20व्या वर्षी कोल्हापूरचे राजे झाले. त्यांचे शिक्षण राजकोट झारखंड झाले. त्यांनी शिक्षण दरम्यान इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र अशा विषयांचा अभ्यास केला होता. त्यांना रघुनाथराव सबळी त्यांच्यासारखे मार्गदर्शक मिळाले होते. त्यांचा विवाह बोर्ध्यातील गुणाजीराव खानविलकर यांच्या कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी 1891 मध्ये झाला. त्यांनी खेड्यापाड्यातील बहुजन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे अभाव होऊ नये यासाठी त्यांच्या राहण्या जेवणाची व्यवस्था असणारी वसतिगृहे स्थापन करून शिक्षण व्यवस्थेला परिपूर्णत्व देण्याचा प्रयत्न केला. सन 1896 मध्ये राजाराम कॉलेजचे उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेज जोडून एक वसतिगृह स्थापन केले होते. मात्र 1899 साली वडगाव येथील पाटील चिमण्यांची यांचा मुलगा पांडुरंग मॅट्रिक पास झाला होता. हे महाराजांना समजले. त्यांनी पांडुरंगला बोलून त्याची असतेने चौकशी केली होती. त्यातून अशा शिक्षणात विद्यार्थ्यांचा अभाव थांबवण्यासाठी महाराजांनी त्या न्यायमूर्ती रानडे व नामदार भोगळे यांच्याशी चर्चा केली होती. 2 एप्रिल 1901 रोजी मामासाहेब खानविलकर, आप्पासाहेब म्हैसाळकर, भास्करराव जाधव, दादाजीराव विचारे, जीवनजीराव सांगल इत्यादी प्रमुख मराठा व्यक्तींच्या सहकार्याने महाराजांनी व्हिक्टोरिया कॉलेजची स्थापना केली होती. त्यानंतरच्या कालखंडात 1908 पर्यंत लिंगायत, मुस्लिम, अस्पृश्य, सोनार, शिंपी अशा विविध जाती धर्मांच्या महाराजांनी 20 वसतिगृहे प्रेरणेने व सहकार्याने स्थापन झाली. अशा युग प्रवर्तक राजाला अवघे 48 वर्ष लाभले, पण त्याने केलेले कार्य आजही 23व्या शतकात प्रेरणादायक ठरते. म्हणून म्हणावेच वाटते, असा देव मिळावा चंदनासारखा दिसावा. अरे असा देव मिळावा चंदनासारखा दिसावा. आयुष्य संपले तरी सुगंध प्रवाह जावा, सुगंध प्रवाह